अमरावतीतही महायुतीत घमासान आहे। नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे। रवी राणांनी फडणवीसांची भेटही घेतली, तर राणांना भाजपचं तिकीट मिळालं तरी लढणार असं सांगून अडसूळ बंडांच्या तयारीत आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघातनं नवनीत राणाच भाजपच्या तिकिटावर लढतील हे आता जवळपास निश्चित झालंय। नागपुरात रवी राणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीत नवनीत राणांना भाजपच्या कमळ चिन्हाची उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय आणि स्वतः नवनीत राणांनी तसे संकेतही दिले। आज तरी मी स्वाभिमान पक्षाची खासदार म्हणून काम करत आहे आणि जे प्रचार मी सुरू केला माझ्या क्षेत्रात की जेही निर्णय येणारे भविष्यात होणारे आमचे जे नेते आहे ज्यांना मी मानते, आमचे अमित भाई, आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी, आणि त्याच्यानंतर ते जशा बोलतील त्याच्यावर आम्ही आमची कोर कमिटी निर्णय घेईन, पण त्यांच्या पुढे आम्ही जाणार नाही एवढा निश्चित आहे। मात्र अमरावतीमधून नवनीत राणा यांना महायुतीतूनच उघड आव्हान मिळाले। अमरावतीची जागा शिंदे गटाचीच असून आनंदराव अडसूळ किंवा मीच लढणार आणि भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिली तरी अपक्ष लढणार अशी रोखठोक भूमिका अभिजित अडसूळांनी घेतली। आजही शिवसेनेचा दावा अमरावतीवर कायम आहे। त्या ठिकाणी आनंदरावजी अडसूळ साहेब किंवा मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेमधूनच ती निवडणूक लढवणार। स्वतः त्यांनी भाषणामध्ये कितीतरी वेळा त्याचा उल्लेख केला की सर्व पक्षीय नेते माझ्या विरोधात आहेत आणि त्याची वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी विरोधात आहेत, आमची शिवसेना तर त्यांच्या विरोधात आहेच आणि जनतेचा सुद्धा कौल हा पूर्णपणे नवनीत राणांच्या विरोधामध्ये आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी कुठेही अशा पद्धतीने त्यांना निवडणुकीमध्ये उभं करण्याचा किंवा तिकीट देण्याचा विचारही करू शकेल। अमरावतीमध्ये नवनीत राणांचे राजकीय विरोधक अडसूळच आहेत। 2019 मध्ये आनंदराव अडसूळांनाच पराभूत करून नवनीत राणा खासदार झाल्या। मात्र आता अडसूळ ही शिंदेच्या शिवसेनेत आणि राणा दाम्पत्याचाही भाजपला पाठिंबा असल्यानं दोघेही महायुतीतच आहेत। मात्र 2019चा बदला घेण्यासाठी आनंदराव अडसूळ कोणाचंही ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीयेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना राष्ट्रवादीनं जागा सोडली होती, त्यावेळी राणांना 5,10,947 मतं मिळाली, तर युतीमध्ये शिवसेनेकडनं आनंदराव अडसूळ यांना 4,73,966 मतं मिळाली आणि 36,951 मतांनी नवनीत राणा यांनी अडसूळांचा पराभव केला। आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो, काही लोक कपड्याशिवाय असतात नागडे। तसं एक म्हण आहे की नंगे से खुदा भी डरता है। त्यामुळे यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी? आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे, BJPची जागा नव्हती, ती BJPत समजा गेली, पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही, त्यामुळे आम्ही लढणार, मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार। नवनीत राणा जात प्रमाणपत्रावरून अडचणीत आल्या। त्यांच्या जात प्रमाणपत्राला अडसूळांनीच सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, त्यावर सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय। पुढच्या 2 ते 4 दिवसात त्यावर निकालही अपेक्षित आहे। मात्र हा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास राणांना आहे। तर दुसरीकडे भाजपकडनं तिकीट मिळाल्यास युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामाही नवनीत राणा देणार असल्याचं कळतंय। आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, जे आमची कोर कमिटी आहे, त्याच्यासमोर त्यांचा जो प्रस्ताव येईल त्या प्रस्तावानंतर आम्ही नक्कीच विचार करू। मी आधी सांगितलं की देशाचे पंतप्रधान देशासाठी जे काम करत आहे आणि अमरावती जिल्हा आणि राज्याच्या हितासाठी जर कुठला असा निर्णय घ्यावा लागेल तर काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद जरी असलं तरी त्यांना समजून सांगून कसं पुढे जायचं तो नक्की निर्णय घेऊ। नवनीत राणांना उमेदवारी मिळाली तर अमरावतीमध्ये अडसूळ पितापुत्र बंडाच्याच तयारीत आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये अमरावतीवरूनही तुर्तास तरी तोडगा निघताना दिसत नाहीये। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।